सन्मान्य सदस्य सुनीलजी शेळके. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता बसा. 2023-24च्या वार्षिक पुरवणी मागण्यांवरती चर्चा करण्याकरता आणि माझं मत मांडण्याकरता या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, उद्योग विभाग बाब क्रमांक 229 पान क्रमांक 142. खरं तर अध्यक्ष महोदय, पुणे जिल्हा हा उद्योग नगरीचा जिल्हा म्हणून राज्यामध्ये ओळखला जातो. पिंपरी चिंचवड खालोखाल खेड तालुका असेल आणि त्यानंतर तळेगाव मावळ तालुका, या तालुक्यांमध्ये शेकडो उद्योगपती येऊन व्यवसाय करतायत. मोठमोठ्या इंडस्ट्री देखील उभ्या आहेत आणि इंडस्ट्री आली पाहिजे, उद्योग उभे राहिले पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. आणि याकरता सरकार देखील सातत्याने प्रयत्न करत असतं की वेगवेगळ्या भागातले परदेशातून आपल्या राज्यामध्ये कशा पद्धतीने उद्योग येतील याकरता देखील प्रयत्न करत असतात. परंतु अध्यक्ष महोदय, कुठलाही उद्योग येत असताना हा उद्योग कुणाच्या उरावरती आणून बसवण्याचं काम होता कामा नये किंवा उद्योग आल्यावरती फक्त उद्योगपत्यांचंच फक्त भलं होईल अशा पद्धतीची कुठली अपेक्षा उद्योगपत्यांनी देखील ठेवू नये. स्थानिक भूमिपुत्रांचा विचार झाला पाहिजे, स्थानिकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आणि ह्या भावनेतून अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून माझ्या निगडे कलाट पोळेवाडी या भागातली इंडस्ट्री होणार, त्या ठिकाणी उद्योग येणार अशा पद्धतीने सांगितलं जातं. 2017 पूर्वी या भागातील जमिनीवरती MIDCने शिक्के टाकण्याचं काम केलं आणि जवळपास आज 8-9 वर्ष होत आलेत की या भागामध्ये ना उद्योग येत आहेत, ना स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरती कुठला व्यवसाय देखील किंवा उद्योग करता येतोय. की ज्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह सारखा झोन केंद्राकडनं काही वर्षापूर्वी घालण्यात आला आणि अशा भागामध्ये इको सेन्सिटिव्ह आपल्या भागातला निघला जाईल आणि त्या ठिकाणी उद्योग येतील असं देखील सांगितलं जातं. मागच्या काळामध्ये आम्ही सांगायचो सरकार आपलं नाहीये, केंद्रामध्ये सरकार दुसरं आहे, राज्यात दुसरं आहे. आता राज्यातही आपलं सरकार, केंद्रातही आपलं सरकार आहे. मग आता आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना काय उत्तर द्यायचं हा देखील प्रश्न आमच्या समोर उभा आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर निगडे कलाट या भागातील इको सेन्सिटिव्ह निघण्याकरता राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला पाहिजे, उद्योग विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कामगार विभागाच्या बाबतीत बोलत असताना आपण देखील पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून माझे स्थानिक भूमिपुत्र म्हणत असताना फक्त मावळ तालुक्यातले नाही तर संपूर्ण राज्यभरातले आहेत. कुणी सांगलीचा आहे, कुणी सोलापूरचा आहे, कुणी कोकणातला आहे, कुणी विदर्भातला आहे. अशा स्थानिक भूमिपुत्रांपैकी जवळपास 882 भूमिपुत्र हे आम्हाला जर जनरल मोटर कंपनी जाणार असेल आणि नव्यानं हुंदाई कंपनी येत असेल तर आमच्या हाताला काम द्या, आम्हाला रोजगार द्या. जवळपास अध्यक्ष महोदय, आज 71वा दिवस आहे की माझे स्थानिक भूमिपुत्र आंदोलन करतायत. मी सदनामध्ये सरकारचं अभिनंदन करत असताना ज्या ठिकाणी चांगलं आहे त्याचं कौतुक करेल, पण ज्या ठिकाणी आम्हाला विरोध वाटेल त्या ठिकाणी विरोध देखील करेल. परंतु आज मी उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं अभिनंदन करेल की त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घातलं, त्यांनी स्वतः येऊन आंदोलनकर्त्यांना भेट दिली, त्यांची बाजू ऐकून घेतली. परंतु अद्याप या कामगार बांधवांना न्याय मिळत नाही अशी त्यांची भावना आहे. उद्योग आला पाहिजे. आज 882 माझ्या कामगार बांधवांच्या व्यतिरिक्त 5000 कामगारांना किंवा स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. परंतु ज्यांनी गेले 3-4 वर्ष बाहेर मोलमजुरी केली, मुलांच्या शिक्षणाची फी भरायचं म्हणलं तर त्यांची अडचण त्यांना काय आहे ही त्यांनी सोचली. अक्षरशः इंग्लिश मीडियम मधले विद्यार्थी मराठी मीडियम मध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये त्यांना घालण्याची वेळ आली. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे अध्यक्ष महोदय की यावरती मार्ग काढा, यावरती निर्णय घ्या. स्थानिक भूमिपुत्र चुकले असतील, काही ठिकाणी आम्हाला देखील ऐकावं लागलं, परंतु त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी या आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून माझी कामगार मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये निर्णय घ्या. खूप अपेक्षेने आपल्याकडे पाहतायत.
रोज मोबाईलवरती पाहतायत, आज काय निर्णय येतो का, उद्या काय निर्णय येतो का. आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, कामगार मंत्री महोदयांनी यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील बैठक घेतली, परंतु याच्यावरती तोडगा काढा, हा विषय संपवा. सरकार 2 पाऊल पुढे येत असेल आणि येते तर त्याचबरोबर उद्योगांनी देखील किंवा जनरल मोटर कंपनी देखील 2 पाऊल पुढे आलं पाहिजे आणि कामगारांना न्याय दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, जल जीवन मिशन अंतर्गत बाब क्रमांक 459, पान क्रमांक 296, माझ्या अगोदर देखील अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हर घर नल से जल, देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी ही योजना सुरू केली. मागील 3 वर्षापूर्वी या योजनेचा शुभारंभ झाला. राज्यामध्ये 50% राज्याचा आणि 50% केंद्राचा निधी अशा संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून खऱ्या अर्थानं जनतेला, स्थानिक नागरिकांना, कुटुंबांना काय दिलासा मिळणार आहे यावरती जर आपण अभ्यास केला, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यामध्ये जातीने लक्ष घातलं, तर मागील 25-50 वर्षामध्ये ज्यांना पाणी मिळालं नाही त्यांना पाणी अवघ्या 1-2 वर्षामध्ये त्यांच्या दारापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत येणारी ही योजना होती. आणि पुढच्या 25 ते 30 वर्षाचा विचार करून या योजनेला मान्यता दिली होती. अध्यक्ष महोदय, यामध्ये पाणी पुरवठा मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब आपण उपस्थित आहात. माझी कळकळीनं तळमळीनं विनंती आहे की ज्या माय माऊलीनं आम्हाला निवडून दिलं, ज्या अपेक्षेनं आम्हाला या सदनामध्ये पाठवलं, त्यांची अपेक्षा एवढीच होती की आमच्या डोक्यावरचा हंडा उतरव, आमच्या दारात पाणी दे, एवढीच अपेक्षा. आणि अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय मांडतोय अध्यक्ष महोदय, शेकडो कोटी रुपयाचा निधी सरकारनं आम्हाला योजनेकरता दिलाय. आणि या योजना होत असताना अध्यक्ष महोदय, जर एखादा फडतूस ठेकेदार येऊन सांगत असेल की आम्ही खालच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंत टक्केवारी वाटतो, आम्हाला कसं काम करायचं आमच्या हातात आहे, ही जर भाषा कुणी वापरत असेल आणि त्याची मनमानी करत असेल तर आपल्याला याच्यावरती गांभीर्याने लक्ष द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, ह्या योजना होत असताना अध्यक्ष महोदय, या योजना होत असताना उद्या तर लक्षवेधी घेतलीच पाहिजे. आम्ही सांगितलेली की या योजनेमध्ये सरकारनं पाहिजे तेवढा पैसा निधी दिलेला आहे. आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा होतो तर फक्त पाईप 500 मीटर आणून टाकायचा, 800 मीटरचं बिल टाकायचं आणि पैसे घेऊन जायचे. 3 फुटाचे पाईपलाईन खोदकाम करायच्या ऐवजी 1 फुटाचं 1.5 फुटाचं पाईपलाईन खोदायची, पाईप टाकून गाडून मोकळं व्हायचं. टाकीचं कॉन्क्रीट काय क्वालिटीचं माहित नाही, एसटीपी प्लॅन कशा पद्धतीने माहित नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या मावळ मतदारसंघामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो, सगळ्यात लवकर पाणी योजना आम्ही मंजूर करून घेतल्या. पण मंजूर करताना सदनामध्ये जबाबदारीने सांगतो की अधिकाऱ्यांना सुद्धा टक्केवारी आम्ही सुद्धा द्यायला, अधिकाऱ्यांना काहींना द्यायला भाग पडावं लागलं, पर्याय नव्हता, कारण हलत नव्हते. काही थर्ड पार्टी एजन्सीला आम्हाला अध्यक्ष महोदय जबाबदारीने सांगतो, काही ठेकेदार किंवा काही ठिकाणी एजन्सीला आम्हाला अपॉइंट करावं लागलं डीपीआर तयार करण्याकरता, आणि मग त्यांनी डीपीआर तयार केले. सांगायचा उद्देश एवढा अध्यक्ष महोदय, ह्या योजना होत असताना जर एका मतदारसंघामध्ये 300 कोटी 400 कोटी रुपये ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्या योजना देखील पूर्ण होतात का आपण पाहायला पाहिजे. आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 114 योजना मंजूर केल्या, त्यापैकी 27 योजना फक्त अवघ्या पूर्ण आल्यात. आणि कालावधी संपून 6 महिने पूर्ण होऊन गेले तरी आमच्या इकडच्या योजना पूर्ण नाहीत. फक्त अधिकाऱ्याने बसायचं, 2-5 हजार रुपयाचा दंड आकारायचा, 4 महिने मुदत वाढ, तू पुढे लढत राहा. इकडे भ्रष्टाचार करायचा, टक्केवारी घ्यायची, बिलं काढून द्यायची. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावरती आपण तात्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे. ही योजना पुढच्या 25-30 वर्षाचा विचार करून जर केंद्राने आणि राज्याने केली असेल तर त्यामध्ये आपण गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यामध्ये सरकार किंवा लोकप्रतिनिधीचा दोष नाहीये, कारण आमच्या कुठे सह्याच नाहीयेत. जे सह्या करतात ते अधिकारी करतात, आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचं काय चाललं कुणाला माहित नाही. उद्याच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय या बाबतीत आपण गांभीर्याने लक्ष द्या. मंत्री महोदय, आपण देखील यावरती थर्ड पार्टी ऑडिट करावं. प्रत्येक मतदारसंघातल्या पाणी योजनेवरती थर्ड पार्टी ऑडिट करा. तुम्हाला सत्यता काय आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. माझी विनंती आहे
या निमित्तानं की येणाऱ्या काळामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेला आपण लवकरात लवकर थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करावी. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा घेतो. ऊर्जा संदर्भामध्ये सांगताना मी सांगितलं अध्यक्ष महोदय, नाही. बाब क्रमांक 230 पान क्रमांक 143 माझ्या अंदरमावळ परिसरामध्ये जवळपास 40 ते 45 गावं येतात. त्या भागातला फिडर 25-30 वर्षापूर्वीचा फिडर आणि त्या फिडरवरती वाड्या पाड्यांवरती जी काही लाईट आपण दिलेली आहे त्याची आज परिस्थिती पाहिली अध्यक्ष महोदय तर लाईट कधी जाईल आणि कधी येईल आणि किती तास बंद पडेल हे सांगता येत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, माझा अंदरमावळ असेल, कामशेट नाणेवरून जाणारा फिडर असेल, त्याचबरोबर पवन मावळातला देखील परिसर, सोमटण्यावरून आळले गावाकडे जाणारा फिडर असेल, या फिडरवरती नव्यानं पुन्हा एक चांगल्या पद्धतीनं निधी देऊन त्यामध्ये वाढ करून द्यावी. अध्यक्ष महोदय, बऱ्याच भागामध्ये पाहतो आपण डीपी चोरीला जाते. ही डीपी चोरताना एका ठिकाणची जर 4 वेळा डीपी चोरीला जात असेल आणि त्यामध्ये अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा कमी पडत असेल, एक डीपीची किंमत 2 लाखापासून तर 5 लाखापर्यंत आहे. आणि त्या डीपी चोरी झाल्यावरती नव्यानं डीपी मागायला गेल्यावरती जुनी बिलं भरा मग तुम्हाला डीपी देतो. अरे पण चोरीला जाती एकदा गेलेली डीपी त्याच ठिकाणी जर 3-3 वेळा जात असेल आणि त्यावरती आपल्याला कुठं चोर सापडत नसेल तर यामध्ये आपण काय भूमिका घेणार? याची जबाबदारी कुणाची? ज्यावेळेला शासकीय मालमत्ता चोरीला जाते त्यावेळेला त्या मालमत्तेचा देखील आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.